अपक्ष उमेदवार रतन लांडगे यांचा प्रचार पैठणमध्ये धडकला। लोकांच्या प्रतिसादामुळे विजय नक्कीच होणार, उमेदवार रतन लांडगे यांचा दावा। जालना लोकसभेचे अपक्ष उमेदवार रतन लांडगे यांनी त्यांच्या प्रचार रथाची चक्रे गतीने फिरवायला सुरुवात केली आहे। प्रखर ऊन आणि वारा असतानाही कशाचीच पर्वा न करता अपक्ष उमेदवार रतन लांडगे यांनी आपला प्रचार रथ अगदी गतीने वाढविलाय। आज दिनांक 3 मे 2024 रोजी त्यांचा प्रचार रथ पैठणमध्ये जाऊन धडकला। त्यांनी लोकांच्या भेटीगाठी घेत निवडून देण्याची विनंती केली आहे। त्यांच्या या प्रचाराला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला असल्याने आपण नक्कीच निवडून येणार असा दावा त्यांनी केलाय। कोणताही थाटमाट न करता अगदी साधेपणाने मतदारांपर्यंत पोहोचून त्यांचा आशीर्वाद घेत आहेत। आगामी काळात ज्या गोरगरिबांचे प्रश्न सुटले नाहीत त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठीच आपण ही निवडणूक लढवित असल्याचं त्यांनी म्हटलंय। पैठण येथील रहिवासी असलेल्या लोकांना मागील 20 वर्षापासून त्यांचा खासदार कोण आहे हेच त्यांना माहीत नाही। केवळ मतं घेतात आणि विसरून जातात अशा लोकांच्या प्रतिक्रिया आहेत। या ठिकाणी पाण्याची प्रचंड समस्या आहे। जालना लोकसभेतील लोक विद्यमान खासदारावर प्रचंड नाराज आहेत। याच पैठणमधून 2019 मध्ये 2200 मतं मिळाली होती। त्यामुळे आपण या भागातील 22 मुलींच्या लग्नासाठी मदत केली असून भविष्यात देखील मदत करू असा विश्वास रतन लांडगे यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे यावेळी अपक्ष उमेदवार म्हणून मला निवडून द्या असं आवाहन देखील रतन लांडगे यांनी केलंय। नेताजी सुभाषचंद्र बोस संत अध्यक्ष रतन लांडगे आज आम्ही पैठणमध्ये आलेलो आहे। हे बघितलं की पैठणचे सगळेच नागरिक असे म्हणतात की आमचे 20 वर्षापूर्वी जे खासदार आहे कोण खासदार आहे ते त्यांचं खासदार माहीत नाही आणि आमच्याकडे ते कधी एक बार येत नाही जात नाही। तिथं पाण्याची समस्या खूप आहे, तिथं काही काम करत नाही। हाताशी लोक आहे, सगळे लोक नाराज आहे। पक्षाला जर त्यांनी मतदान दिलं तर पक्षावाले फक्त मतदान घेत आहे आणि आपलं पोट घेत भरत आहे। हे गोरगरीब लोकांना पाहत नाही। हे मी लोकांना सगळे विचारपूस केली आहे। पैठणमध्ये सगळे लोक नाराज आहे आणि फुलंब्री पैठण सिल्लोड या आपल्या संगमातामध्ये येणारे सगळेच लोक जालन्याचे लोक अशा खासदारावर खूप नाराज आहे। म्हणून तर मी अपक्ष उमेदवार 2019 मधील लढलेलं इलेक्शन मला पैठणमध्ये मला 2200 मतदान त्यांनी मला दिलं होतं। तेव्हापासून मी कामं केले तर मी 2200 मुलींना 10,000 20,000 रुपये असे लग्नासाठी मी त्यांना अनुदान दिलं आहे। योजना सुरू केली आहे। 5 वर्षापासून माझी योजना सुरू आहे। हे लोक आता खूप नाराज आहे खासदाराला। म्हणून मी आवाहन करतो पैठणच्या जनतेला की आज अपक्षाला तुम्ही निवडा। तुम्हाला अपक्ष तुम्हाला घरच्यासारखं राहील, तुमच्या सुखा दुःखाला जो कामं येईल आणि तुम्ही जे काही म्हणतात ते कामं करायला मी सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहे। एक बार तुम्हाला अपक्ष म्हणून निवडा, तुमचा विकास पैठणचा विकास करता होतो। हे पैठणमध्ये एक देवस्थान हे खूप मानलेलं एक पैठण आहे पण या पैठणमध्ये काही सुविधा नसल्यामुळं लोक खूप नाराज आहे। म्हणून तरी आज मी जनतेला पैठणच्या विनंती करतो की त्यांनी मला बहुमताने विजय करावा आणि मला ज्याला संख्येने मतदान टाकावा अशी मला त्यांची अपेक्षा आहे। मी घरोघर जाऊन त्यांचे तुटके घरं मी स्वतः बांधून देईन, घरकुल योजना देईन, त्यांना समाज कल्याण मी अनुदान देईन। जे काही त्याच्या आडी अडचण राहत्या मी सदैव त्यांच्या पार्श्वभूमीवर राहणार आहे असं मी पैठणच्या जनतेला आवाहन करतो।